नमस्कार सर्वांना. आज आपण जे काही नवीन कॅलिग्राफी टूल्स मी या ठिकाणी बनवलेले आहेत त्या कॅलिग्राफी टूल्सच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे काही पेन बनवलेले आहेत, जे टूल्स बनवलेले आहेत. या टूल्सच्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ खास माझ्या सर्व कॅलिग्राफी मित्रांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर या सर्व कॅलिग्राफी टूल्सचा आज आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅलिग्राफी टूल्स आहेत, काही शॅडो स्ट्रोक्स आहेत, काही सिंगल पॉइंटेड पेन आहेत, डबल पॉइंटेड पेन आहेत, 3 स्ट्रोक 4 स्ट्रोक या सगळ्यांची माहिती आता आपण या ठिकाणी घेऊया. आपण या ठिकाणी एक फक्त अक्षर आपण इथं घेऊया, ते म्हणजे श्री आणि क्ष हे आपण अक्षर या ठिकाणी घेऊया. सुरुवातीला हा जो पेन बनवलेला आहे, हा जो पेन जो आहे तो हा 12 mm चा पेन आहे. म्हणजेच 1 सेंटीमीटर आणि वर 1 mm म्हणजे इतका हा जाड अक्षर येणार आहे. या ठिकाणी मी ही शाई घेतलेली आहे. या पंथीमध्ये ही जी शाई जी आहे ही शाई डेटोन कंपनीची आहे, वापरलेली साधी आहे. त्या शाईचा वापर करून आपण ही बनवणार आहोत, दाखवणार आहे. आता हे मी डीप केलेलं आहे. या पेनाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा डीप केलं की जास्त शाई कंटेंट होते. या ठिकाणी पहा दिसतोय आपल्याला, आणि याचा लुक पण एकदम सुंदर बनवलेला आहे, जो अँटिक पीस सारखा लुक आहे. चला तर आता आपण श्री हे अक्षर काढूया. पहा, हा खूप 1 सेंटीमीटरपेक्षाही मोठा या ठिकाणी आपल्याला अक्षर बनवता येते. हे अशा प्रकारचं असा हा पेन आहे. यामध्येच असे काही वेगवेगळे पेन आहेत, ते वेगवेगळ्या पेनांची आपण इथं माहिती घेणार आहोत. तसाच एक हा 5 mm चा हा पेन आहे. याचा पण बघा एकदम स्टँडर्ड आपण लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच कॅलिग्राफी करणारे जे मित्रमंडळी आहेत त्या मित्रमंडळींनी मला ह्या प्रकारची डिझाईन सुचवलेली आहे. आपण हा पेन इथं डीप केलेला आहे. याची पण इथं पाहू शकता की शाई बघा आतमध्ये किती कंटेंट होते ते, की जेणेकरून आपल्याला या शाईच्या माध्यमातून एक अक्षर पूर्ण आणि एक शब्दही पूर्ण आपल्याला लिहिता येतो. म्हणजे शाईचा फ्लो पण सुंदर राहतो. पहा, अशा प्रकारे आपल्याला आता हे तुमच्या समोरच, अजून मी डीप केलेलं नाही. पहा, जे आपल्याला सुंदर याच्यामध्ये शाई खूप चांगल्या प्रकारे जास्त टिकून राहते आणि लिहिण्यासाठी आपल्याला खूप मजा पण येते. ज्यावेळेस शाई याच्यामध्ये खूप जास्त वेळ टिकून राहिली का प्रत्येक वेळेस आपल्याला डीप करावं लागत नाही. असा हा एक सुंदर पेन. असे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या साईजमध्ये पेन आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता तसाच एक पेन मोठा, हा 12 mm चा आहे, हा 10 mm चा आहे, 2 mm लहान आहे. तर याचं पण आपण आता मस्तपैकी एक सुंदर अक्षर काढूया आपण. पूर्ण मोठा जरी असला तरी आपल्याला याचा वापर करता येतोय. पूर्ण अक्षर आपल्याला या ठिकाणी प्रत्येक कंटेंटचं अक्षर आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये करून दाखवता येतंय. पहा, आपण पूर्ण हे 2 अक्षर एकदा आपण डीप केल्यानंतर हे आपल्याला इथं मिळालेले आहेत काढायला. याच्यामध्ये आणखी ही शाई आहे. म्हणजे ही जी
महत्त्वाचा जो ह्याच्यातला आपण जो विषय जो घेतलेला आहे, शार्पनेस, हा शार्पनेस आपल्याला इथं मिळतोय. पहा इथं शार्पनेस मिळतोय. हाही या ठिकाणी पेन बनवताना उद्देश ठेवलेला आहे. आता यानंतरचे पुढचे जे आहेत ते पुढचे सगळे पेन आपले डबल स्ट्रोक, सिंगल स्ट्रोक, शॅडो स्ट्रोक अशा प्रकारचा आहे. आपण 12 mm चा पेन आहे. हा 12 mm चा पेन या ठिकाणी डबल शॅडो स्ट्रोक मिडलमध्ये या ठिकाणी आहे. पहा आता हा अशा प्रकारचा अशा प्रकारे हा पण एक तशा प्रकारचा बनवलेला पेन आहे. चला आता पुढं असाच एक आताचा हा जो 12 mm चा होता, आता हा 8 mm चा आहे डबल स्ट्रोकमध्ये. पहा आपण जे अक्षर बनवतोय किंवा जे लिहितोय त्याची एक वेगळी मजा आपल्याला आली पाहिजे. त्याच्यासाठी हे बऱ्याच जणांनी रेकमेंड केलेलं आहे की देवनागरी कॅलिग्राफीमध्ये असे काही थोडेसे वेगवेगळे बदल करून आपल्याला काही बनवता येते का, ते आपण या ठिकाणी तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याची पण डिझाईन पहा किती सुंदर आहे. इथं होल्ड करत असताना, लिहिता असताना सुद्धा आपल्या हातामध्ये जी ग्रीप जी आवश्यक असते ती पण या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे केलेली आहे. पुढच्या बाजूला उंचवटामध्ये धरण्यासाठी असं आणि इथं पण धरायला. या ठिकाणी ज्यावेळेस आपला पेन टेकत असतो त्यावेळेस पण इथं आपल्याला स्मूथ आणि एकदम चांगल्या पद्धतीने फील व्हायला पाहिजे असाही या ठिकाणी इथं मी प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर एक शॅडो स्ट्रोकमध्ये हा पेन बनवलेला आहे. हाही याचा पण लुक पहा किती सुंदर आहे. याच्यासाठी जे लाकूड वापरलेलं आहे पाठीमागच्या होल्डरचं ते आहे ते सागाचं लाकूड आहे आणि प्युअर सागमध्ये हे घेतलेलं लाकूड आहे. बघा आता हा शॅडो स्ट्रोक आहे, मी डीप केलेला आहे पेन. याच्यामध्ये इतकी शाई बसलेली आहे. पहा असं म्हणजे हा इतका सुंदर आपल्याला इफेक्ट, हा जो इफेक्ट आहे हा शॅडो इफेक्ट, हा इफेक्ट या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. 8 mm चा हा अक्षर जाडीचा आपल्याला येतं आहे. शॅडो 2 mm चा आहे आणि इथला जो आहे तो इथला 4 mm चा आणि इथला 2 mm ची शॅडो असं मिळून 8 mm चं हे अक्षर शॅडोसहित आपल्याला इथं पाहायला मिळतं. याचा लुक पण पहा किती सुंदर लुक आहे तो. यानंतर आपल्याला याच्यामध्येच असा जो आहे तो सेंटर पॉइंट डबल स्ट्रोकमध्ये आपण इथं बुडवून घेतलेला आहे. हे पहा आपण इथं अक्षर पुन्हा काढूया. हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट खूप सुंदर आपल्याला इथं दाखवता येतोय. पहा असा हे जी अक्षरांची जी काही गंमत आहे ती अशा पेनांमधून आपल्याला पाहायला मिळते. हे पहा खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला अक्षरांचा जो इफेक्ट आहे आणि याचा जो होल्डर आहे तो याचा होल्डर आपण बघू शकता किती चांगल्या प्रकारे याचं जे लाकूड चूज करून त्याच्या मागची जी ही जी डिझाईन आहे ती ही डिझाईन खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये, ते आपण इथं केलेली आहे. यानंतर आपण जे 3 स्ट्रोकमध्ये हे आपण बनवलेलं आहे. तर 3 स्ट्रोकमध्ये आपण हे अक्षर इथं काढणार आहे. पहा आता आपण इथं फक्त 3 स्ट्रोकमध्ये हे अक्षर काढून दाखवणार आहे. हे पण आहे
12 mm मध्ये, आणि हे 12 mm मध्ये असलेलं अक्षर आता पहा बघा. आता याच्यामध्ये 3 स्ट्रोकमध्ये हे आपल्याला अक्षर बनवायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीनं हे असे 3 स्ट्रोक ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस आपल्याला आणखी याचा एक फील येतो, आणि इतका सुंदर फील येतो की खूप सुंदर. अशा प्रकारचं हे आपल्याला अक्षरांसाठी वापरता येणार आहे. पहा, खूप सुंदर या ठिकाणी हा जो फील आहे हा फील या ठिकाणी येतोय बघा. म्हणजे हा एक बनवण्याचा उद्देश, आणि याचा पण होल्डर जो पाठीमागचा आहे तो खूप सुंदर आहे. पहा, आता आपण काही मोठे जे स्ट्रोक आहेत ते मोठे स्ट्रोक आता आपण इथं घेणार आहे, मोठ्या पेनांचे, जे हे पेन आपण बनवलेले आहेत ते. याच्यामध्ये पण आपण हा जवळजवळ 1.5 सेंटीमीटर, 1.25 सेंटीमीटरचा हा पेन आहे, तो आपण या ठिकाणी केलेला आहे. ह्याच्यामध्ये पण 3 स्ट्रोकमध्ये आहे. पहा, हे अशा प्रकारे. आता इथं आपण एक अक्षर काढूया बघा. पहा, आपणा सर्वांना इथं दिसत असेलच. हा अशा प्रकारचा फील आपल्याला या पेनातून मिळतो. एकदम सुंदर फील आहे. याही पेनामध्ये आपल्याला 4 स्ट्रोकमध्ये आपल्याला इथं अक्षरलेखन करायला चान्स आहे. पहा, इथं आपण 4 स्ट्रोकमध्ये करून दाखवणार आहे. याची पण डिझाईन पहा किती सुंदर आहे. पहा, अशा प्रकारचं हे आपल्याला 4 स्ट्रोकमध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला शॅडो स्ट्रोकमध्ये हा एक बनवलेला आहे. इथून इथपर्यंत 1.5 सेंटीमीटरचा, आणि हा पूर्ण अखंड 2 सेंटीमीटरचा पेन आहे हा. तर याच्यामध्ये शॅडो स्ट्रोक म्हणजे इथं जो 4 mm चा जो किंवा 3.5-4 mm चा शॅडो, आणि राहिलेलं जे अंतर आहे जे 13-14 mm पर्यंत मिळतंय ते आपल्याला इथं अक्षर काढताना दिसेल. पहा, हा जो इफेक्ट आहे तो हा इफेक्ट इथं मी दिलेला आहे. म्हणजे याचा फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण एखादा अक्षर, जे आपण पहिलं टायटल काढत असताना, सुरुवातीचं अक्षर काढत असताना या पेनाचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर आहे एक सुंदर असा पेन. इथं एक दुसरा एक बनवलेला आहे मी. तो काय केलेला आहे की याच्या मधला जो गॅप आहे हा गॅप तो मधला जास्त घेतलेला आहे, आणि हे 2 जे आहे ते 3-3 mm चे, 2.5-2.5 mm चे टाकून मधले जो 1.5-2 mm चे मध्ये गॅप ठेवलेला आहे. म्हणजे याचंही सुंदर आपल्याला अक्षर काढण्यासाठी उपयोगी होणार आहे. पहा, याच्यामध्ये शाई किती कंटेंट भरून घेतलेला आहे. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा आपण बनवलेल्या हँडमेड टूल्समध्ये त्याचा वापर होतो. पहा, पहा, अक्षर मोठं असल्यामुळं याच्यासाठी आपल्याला आपल्या याच्यामध्ये शाई भरपूर लागत असते. त्यामुळं याच्या ठिकाणी आपल्याला शाई डीप करावी लागते जास्त.
हे अशा प्रकारचं हे आपण टूल बनवलेलं आहे. आता शेवटचे जे काही 1-2 टूल्स मी या ठिकाणी बनवलेले आहेत ते म्हणजे 2 mm चा पॉईंट पेन, जे आपल्याकडे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्या ठिकाणी 2 mm चा पॉईंट पेन या ठिकाणी इथं बनवलेला आहे मी. पहा, एक सुंदर असा हा अक्षर आपल्याला 2 mm च्या पॉईंटमध्ये येणार आहे. पहा, हे असं आपल्याला 2 mm च्या जाडीचं अक्षर या पेनातून मिळतं. याचं पण डिझाईन इतकं सुंदर बनवलेलं आहे. एक अँटिक टूल्स यासाठी जसे फेमस असतात तसाही या ठिकाणी मी पेन हे बनवलेले आहे. आणि त्यानंतरचे जे काही सिंगल पॉईंट म्हणजे 1 mm च्या जाडीचा, की ज्याला मी या पेनानं एक वेगळा आकार दिलेला आहे. त्याचं जे पुढचं जे टोक आहे ते टोक जेट पेनासारखं आहे. हे अशा प्रकारचा हा होल्डर हा पण होल्डर मी तशाच प्रकारचं केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. पहा, याच्यामध्ये खूप गंमत अशी आहे की तुम्ही अखंड एक वाक्य लिहू शकता, अशी एवढी याच्यामध्ये शाई साठवून ठेवण्याची क्षमता आहे. पहा, आपण एक सुविचार लिहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, म्हणजे आपण एकदा डीप केल्यानंतर 1 2 3 4 5 शब्द आपल्याला इथं मिळालेले आहेत. म्हणजे इतकं हे सुंदर आपल्याला अक्षर लिहित असताना वापर होणार आहे. तसाच एक सेम असा पेन आपण इथं बनवलेला आहे आणि तो पेन बनवण्याचा जो उद्देश आहे तोही असाच आहे. पहा, आता इथं पण आपण एक 2-3 शब्द लिहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. असा म्हणजे आपण सुस्वागतम, मी अक्षर मित्र हे एवढ्या एकदा डीप केल्यानंतर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारचे जे काही पेन आहेत ते पेन आपण इथं बनवलेले आहेत. आणखी एक जो पेन आहे तो पेन आपण खूप सुंदर जो मगाशी जो अक्षर शब्द लिहिलेला आहे त्या पेनासारखा, पहा, सेम असाच वेगळ्या साईजमध्ये. म्हणजेच या पेनाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला इथं दिसतो. जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पेनांचं जे लेखन करायचं आहे ते लेखन पेनांच्या सहाय्यानं जे आपल्याला करायचं आहे ते पेनाच्या सहाय्यानं आपल्याला हे अशा प्रकारे करतात. याचाही होल्डर मी चांगल्या प्रकारे बनवलेला आहे. या पेनांचे एक वैशिष्ट्य आहे की यातील प्रत्येक होल्डर हा वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या प्रकाराचा आहे. मी तुम्हाला दाखवतो. पहा, प्रत्येक होल्डर याचा वेगवेगळा आहे. म्हणजे ह्याची गंमतच ते आहे की पुन्हा पुन्हा याच्यामध्ये काहीही रिपिटेशन झालेलं नाही आणि आपल्याकडे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे या ठिकाणी आपल्याला हे पेन उपलब्ध आहेत.
अशा प्रकारचं हे पेनाचं कलेक्शन मी स्वतः तयार केलेलं आहे. जर आपणास हवे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता. 9503 67 65 98 या फोन नंबरवरती. माझं नाव प्रमोद देठे. कॅलिग्राफी 83 या लिंकवरून यूट्यूबच्या मी आजचा हा व्हिडिओ शेअर करत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कॅलिग्राफी टच प्रमोद देठे. तुम्ही या यूट्यूब चॅनललाही भेट देऊ शकता आणि तुम्ही त्यामध्ये कमेंट्ससुद्धा देऊ शकता आणि त्यातून तुम्हाला जर काही आवश्यकता भासत असेल तर तुम्ही मला कळवू शकता. जर हे पेन घ्यायचे असतील तर तुम्ही मगाशी मी दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. धन्यवाद.